नमस्कार मित्रांनो, आज मी बोलणार आहे कन्नी चित्रपटाच्या बारेमध्ये. कन्नी चित्रपट हा आता थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे आणि तो पिक्चर चांगला चाललेला आहे. तो लंडनवर आधारित चित्रपट आहे. लंडनमध्ये आपले महाराष्ट्रातली लोकं जसे कामासाठी जातात त्याच्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे, ज्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे, त्याचं नाव समीर जोशी आहे आणि हिरोईन आहे दुर्गुळे आणि सुकर तावडे या चित्रपटामध्ये हिरो आहे. हा चित्रपट आता एक चांगल्या विषयावर पिक्चर बनलेला आहे. तर हा चित्रपट तुम्ही जाऊन बघू शकता थिएटरमध्ये. तर सुकर तावडे आणि रुद्धा आहे त्याच्यामध्ये. रुद्धा त्याच्यामध्ये हिरोईन आहे. तिला तर आपण भरपूर सिरियलमध्ये पण बघितलेला होता. दुर्वा सिरियलमध्ये यायची ती. ही स्टोरी अशी आहे की रुद्धा ही लंडनला कामासाठी जाते. तिला मुंबईमध्ये तिचा काका राहत असतो. तिचे आई वडील नसतात, तर तिला लंडनमध्ये कामासाठी जाते. ती कामासाठी कसे प्रयत्न करते आणि नंतर काम तिचे लागलेलंच असतं, पण ते नंतर सुटतं. तर सुटल्यानंतर ती ते कामं वापस मिळायसाठी ती कशी प्रयत्न करते या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. आणि तिचे जे मित्रमंडळी असतात, तावडे जे तो हिरो आहे त्याच्यामध्ये, सुकर तावडे, आणि अजून त्याच्यामध्ये खूप सारी मंडळी आहे जे एक त्यांच्या वयाचीच आहेत, जे हमवयाचे बोलतात हिंदीमध्ये, पण आपल्यामध्ये बोलतात की एक चांगल्या यंग जनरेशन युवा लोक आहेत ते त्याच्यामध्ये ते कसे ते एक दुसऱ्याला मदत करतात. आणि जी आपली वृद्धा आहे त्याच्यामध्ये, ती वृद्धाचा आत्मविश्वास त्याच्यामध्ये भरपूर दाखवला गेलेला आहे की ती लंडनमध्ये राहून कशी आपलं जीवन ती बोलते. एक असा एक सीन येतो त्याच्यामध्ये, वृद्धा बोलते की मी आता लंडन सोडून कुठे जाणार नाही, मी इथेच राहणार. त्याच्यामध्ये तिचं बोलायचा हा उद्देश असतो की तिचं नोकरी गेल्यानंतर तिच्यावर जे प्रसंग येतात आणि त्या प्रसंगामध्ये ती सावरायचा प्रयत्न करत असते, तेव्हा तिला असा भास होतो की आता मी लंडन सोडायची माझ्या वेळ येणार. नंतर मग मुंबईला गेल्यानंतर, आपल्या महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर तिचा काका तिचं लग्न करणार आपल्या मुंबईमध्ये. तर मुंबईमध्ये तिला महाराष्ट्रामध्ये राहायचं नसतं, भारतामध्ये. तर तिला लंडनमध्ये राहायचं असतं, कारण लंडनमध्ये तिचा फ्युचर तिला ब्राईट दिसतो. म्हणजे तिला चांगलं वाटतं की तिथे लंडनमध्ये तिचा फ्युचर चांगला आहे. त्याच्यामध्ये तर ती फ्युचरसाठी ती करिअरसाठी तिथे प्रयत्न करते. त्या प्रयत्न करता करता तिचं कसं पुढे ती मित्र त्याची कशी मदत करतात, कशी ती सहाय्य करतात, आणि मग ती कशी पुढे जाऊन आपल्या मित्रांबरोबर त्याच्यामध्ये प्रेमाचं पण त्याच्यामध्ये आहे. थोडी कॉमेडी पण आहे सीन, मनोरंजन असे देणारे आनंदी सीन पण आहेत. आणि मग त्याच्यामध्ये भावुक क्षण पण आहेत आणि आत्मविश्वासाने भरलेले क्षण पण आहेत. ह्याच्यामध्ये चांगले गाणे पण आहेत. तुम्हाला गाणे बघितल्यानंतर आनंद भेटेल. आणि आपल्या लंडनचे आता तर खूप सारे पिक्चर लंडनवर बनतात आहे. तुम्ही बघितलं असेल लंडनची मिसळ, असे खूप सारे चित्रपट बनतात आहे. तर हा चित्रपट तुम्हाला माझ्याकडून माहिती आवडली असेल तर आपला हा चॅनल आहे सेक्युलर मुंबई, या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि असंच आम्हाला मदत करा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी बोलणार आहे कन्नी चित्रपटाच्या बारेमध्ये. कन्नी चित्रपट हा आता थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे आणि तो पिक्चर चांगला चाललेला आहे. तो लंडनवर आधारित चित्रपट आहे. लंडनमध्ये आपले महाराष्ट्रातली लोकं जसे कामासाठी जातात त्याच्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे, ज्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे, त्याचं नाव समीर जोशी आहे आणि हिरोईन आहे दुर्गुळे आणि सुकर तावडे या चित्रपटामध्ये हिरो आहे. हा चित्रपट आता एक चांगल्या विषयावर पिक्चर बनलेला आहे. तर हा चित्रपट तुम्ही जाऊन बघू शकता थिएटरमध्ये. तर सुकर तावडे आणि वृद्धा आहे त्याच्यामध्ये. वृद्धा त्याच्यामध्ये हिरोईन आहे. तिला तर आपण भरपूर सिरियलमध्ये पण बघितलेला होता. दुर्वा सिरियलमध्ये यायची ती. ही स्टोरी अशी आहे की वृद्धा ही लंडनला कामासाठी जाते. तिला मुंबईमध्ये तिचा काका राहत असतो. तिचे आई वडील नसतात, तर तिला लंडनमध्ये कामासाठी जाते. ती कामासाठी कशी प्रयत्न करते आणि नंतर काम तिचे लागलेलंच असतं, पण ते नंतर सुटतं. तर सुटल्यानंतर ती ते कामं वापस मिळायसाठी ती कशी प्रयत्न करते या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेल्या आहे. आणि तिचे जे मित्रमंडळी असतात, तावडे जे तो हिरो आहे त्याच्यामध्ये, सुकर तावडे, आणि अजून त्याच्यामध्ये खूप सारी मंडळी आहे जे एक त्यांच्या वयाचीच आहेत, जे हमवयाचे बोलतात हिंदीमध्ये, पण आपल्यामध्ये बोलतात की एक चांगल्या यंग जनरेशन युवा लोक आहेत ते त्याच्यामध्ये ते कसे ते एक दुसऱ्याला मदत करतात. आणि जी
आपली वृद्धा आहे त्याच्यामध्ये ती वृद्धाचा आत्मविश्वास त्याच्यामध्ये भरपूर दाखवला गेलेला आहे की ती लंडनमध्ये राहून कशी आपलं जीवन ती बोलते. एक असा एक सीन येतो त्याच्यामध्ये वृद्धा बोलते की मी आता लंडन सोडून कुठे जाणार नाही, मी इथेच राहणार. त्याच्यामध्ये तिचं बोलायचं हा उद्देश असतो की तिचं नोकरी गेल्यानंतर तिच्यावर जे प्रसंग येतात आणि त्या प्रसंगामध्ये ती सावरायचा प्रयत्न करत असते तेव्हा तिला असा भास होतो की आता मी लंडन सोडायची माझ्या वेळ येणार. नंतर मग मुंबईला गेल्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर तिचा काका तिचं लग्न करणार आपल्या मुंबईमध्ये. तर मुंबईमध्ये तिला महाराष्ट्रामध्ये राहायचं नसतं भारतामध्ये, तर तिला लंडनमध्ये राहायचं असतं. कारण लंडनमध्ये तिचा फ्युचर तिला ब्राईट दिसतो, म्हणजे तिला चांगलं वाटतं की तिथे लंडनमध्ये तिचा फ्युचर चांगला आहे. त्याच्यामध्ये ते ती फ्युचरसाठी ती करिअरसाठी तिथे प्रयत्न करते. त्या प्रयत्न करता करता तिचं कसं पुढे ती मित्र त्याची कशी मदत करतात, कशी ती सहाय्य करतात आणि मग ती कशी पुढे जाऊन आपल्या मित्रांबरोबर त्याच्यामध्ये प्रेमाचं पण त्याच्यामध्ये आहे. थोडी कॉमेडी पण आहे सीन, मनोरंजन असे देणारे आनंदी सीन पण आहेत आणि मग त्याच्यामध्ये भावूक क्षण पण आहेत आणि आत्मविश्वासाने भरलेले क्षण पण आहेत. ह्याच्यामध्ये चांगले गाणे पण आहेत. तुम्हाला गाणे बघितल्यानंतर आनंद भेटेल आणि आपल्या लंडनचे आता तर खूप सारे पिक्चर लंडनवर बनतात आहे. तुम्ही बघितलं असेल लंडनची मिसळ, असे खूप सारे चित्रपट बनतात आहे. तर हा चित्रपट तुम्हाला माझ्याकडून माहिती आवडली असेल तर आपला हा चॅनल आहे मुंबई सेक्युलर मुंबई, या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि असंच आम्हाला मदत करा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी बोलणार आहे कन्नी चित्रपटाच्या बारेमध्ये. कन्नी चित्रपट हा आता थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे आणि तो पिक्चर चांगला चाललेला आहे. तो लंडनवर आधारित चित्रपट आहे. लंडनमध्ये आपले महाराष्ट्रातली लोक जसे कामासाठी जातात त्याच्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे, ज्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे त्याचं नाव समीर जोशी आहे आणि हिरोईन आहे वृद्धा दुर्गुळे आणि सुटकर तावडे या चित्रपटामध्ये हिरो आहे. हा चित्रपट आता एक चांगल्या विषयावर पिक्चर बनलेला आहे. तर हा चित्रपट तुम्ही जाऊन बघू शकता थिएटरमध्ये. तर सुटकर तावडे आणि वृद्धा आहे त्याच्यामध्ये. वृद्धा त्याच्यामध्ये हिरोईन आहे. तिला तर आपण भरपूर सिरियलमध्ये पण बघितलेला होता. दुर्वा सिरियलमध्ये यायची ती. ही स्टोरी अशी आहे की वृद्धा ही लंडनला कामासाठी जाते. तिला मुंबईमध्ये तिचा काका राहत असतो, तिचे आई वडील नसतात. तर तिला लंडनमध्ये कामासाठी जाते. ती कामासाठी कशी प्रयत्न करते आणि नंतर काम तिचे लागलेलंच असतं पण ते नंतर सुटतं. तर सुटल्यानंतर ती ते कामं वापस मिळवायसाठी ती कशी प्रयत्न करते या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. आणि तिचे जे मित्रमंडळी असतात, तावडे जे तो हिरो आहे त्याच्यामध्ये सुटकर तावडे, आणि अजून त्याच्यामध्ये खूप सारी मंडळी आहे जे एक त्यांच्या वयाचीच आहेत, जे हमवयाचे बोलतात हिंदीमध्ये, पण आपल्यामध्ये बोलतात की एक चांगल्या यंग जनरेशन युवा लोक आहेत ते त्याच्यामध्ये ते कसे ते एक दुसऱ्याला मदत करतात. आणि जी आपली वृद्धा आहे त्याच्यामध्ये ती वृद्धाचा आत्मविश्वास त्याच्यामध्ये भरपूर दाखवला गेलेला आहे की ती लंडनमध्ये राहून कशी आपलं जीवन ती बोलते. एक असा एक सीन येतो त्याच्यामध्ये वृद्धा बोलते की मी आता लंडन सोडून कुठे जाणार नाही, मी इथेच राहणार. त्याच्यामध्ये तिचं बोलायचं हा उद्देश असतो की तिचं नोकरी गेल्यानंतर तिच्यावर जे प्रसंग येतात आणि त्या प्रसंगामध्ये ती सावरायचा प्रयत्न करत असते तेव्हा तिला असा भास होतो की आता मी लंडन सोडायची माझ्या वेळ येणार. नंतर मग मुंबईला गेल्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर तिचा काका तिचं लग्न करणार आपल्या मुंबईमध्ये. तर मुंबईमध्ये तिला महाराष्ट्रामध्ये राहायचं नसतं भारतामध्ये, तर तिला लंडनमध्ये राहायचं असतं. कारण लंडनमध्ये तिचा फ्युचर तिला ब्राईट दिसतो, म्हणजे तिला चांगलं वाटतं की तिथे लंडनमध्ये तिचा फ्युचर चांगला आहे. त्याच्यामध्ये ते ती फ्युचरसाठी ती करिअरसाठी तिथे प्रयत्न करते. त्या प्रयत्न करता करता तिचं कसं पुढे ती मित्र त्याची कशी मदत करतात, कशी ती सहाय्य करतात आणि मग ती कशी पुढे जाऊन आपल्या मित्रांबरोबर त्याच्यामध्ये प्रेमाचं पण त्याच्यामध्ये आहे. थोडी कॉमेडी पण आहे सीन, मनोरंजन असे देणारे आनंदी सीन पण आहेत आणि मग त्याच्यामध्ये भावूक क्षण पण आहेत आणि आत्मविश्वासाने भरलेले क्षण पण आहेत. ह्याच्यामध्ये चांगले गाणे पण आहेत. तुम्हाला गाणे बघितल्यानंतर आनंद भेटेल आणि आपल्या लंडनचे आता तर खूप सारे पिक्चर लंडनवर बनतात आहे. तुम्ही बघितलं असेल लंडनची मिसळ, असे खूप सारे चित्रपट बनतात आहे. तर हा चित्रपट तुम्हाला माझ्याकडून माहिती आवडली असेल तर आपला हा चॅनल आहे मुंबई सेक्युलर मुंबई, या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि असंच आम्हाला मदत करा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी
बोलणार आहे कन्नी चित्रपटाच्या बारेमध्ये. कन्नी चित्रपट हा आता थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे आणि तो पिक्चर चांगला चाललेला आहे. तो लंडनवर आधारित चित्रपट आहे. लंडनमध्ये आपले महाराष्ट्रातली लोक जसे कामासाठी जातात त्याच्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे, ज्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे, त्याचं नाव समीर जोशी आहे आणि हिरोईन आहे रुद्दा दुर्गुळे आणि सुकर तावडे या चित्रपटामध्ये हिरो आहे. हा चित्रपट आता एक चांगल्या विषयावर पिक्चर बनलेला आहे. तर हा चित्रपट तुम्ही जाऊन बघू शकता थिएटरमध्ये. तर सुकर तावडे आणि रुद्दा आहे त्याच्यामध्ये. रुद्दा त्याच्यामध्ये हिरोईन आहे. तिला तर आपण भरपूर सिरियलमध्ये पण बघितलेला होता. दुर्वा सिरियलमध्ये यायची ती. ही स्टोरी अशी आहे की रुद्दा ही लंडनला कामासाठी जाते. तिला मुंबईमध्ये तिचा काका राहत असतो. तिचे आई वडील नसतात, तर तिला लंडनमध्ये कामासाठी जाते. ती कामासाठी कशी प्रयत्न करते आणि नंतर काम तिचे लागलेलंच असतं, पण ते नंतर सुटतं. तर सुटल्यानंतर ती ते कामं वापस मिळायसाठी ती कशी प्रयत्न करते या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. आणि तिचे जे मित्रमंडळी असतात, तावडे जे तो हिरो आहे त्याच्यामध्ये, सुकर तावडे, आणि अजून त्याच्यामध्ये खूप सारी मंडळी आहे जे एक त्यांच्या वयाचीच आहेत, जे हमवयाचे बोलतात हिंदीमध्ये, पण आपल्यामध्ये बोलतात की एक चांगल्या यंग जनरेशन युवा लोक आहेत ते त्याच्यामध्ये ते कसे ते एक दुसऱ्याला मदत करतात. आणि जी आपली वृद्धा आहे त्याच्यामध्ये, ती वृद्धाचा आत्मविश्वास त्याच्यामध्ये भरपूर दाखवला गेलेला आहे की ती लंडनमध्ये राहून कशी आपलं जीवन ती बोलते. एक असा एक सीन येतो त्याच्यामध्ये, वृद्धा बोलते की मी आता लंडन सोडून कुठे जाणार नाही, मी इथेच राहणार. त्याच्यामध्ये तिचं बोलायचं हा उद्देश असतो की तिचं नोकरी गेल्यानंतर तिच्यावर जे प्रसंग येतात आणि त्या प्रसंगामध्ये ती सावरायचा प्रयत्न करत असते, तेव्हा तिला असं भास होतं की आता मी लंडन सोडायची माझ्या वेळ येणार. नंतर मग मुंबईला गेल्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर तिचा काका तिचं लग्न करणार आपल्या मुंबईमध्ये. तर मुंबईमध्ये तिला महाराष्ट्रामध्ये राहायचं नसतं, भारतामध्ये. तर तिला लंडनमध्ये राहायचं असतं, कारण लंडनमध्ये तिचा फ्युचर तिला ब्राईट दिसतो. म्हणजे तिला चांगलं वाटतं की तिथे लंडनमध्ये तिचं फ्युचर चांगला आहे. त्याच्यामध्ये तर ते फ्युचरसाठी ती करिअरसाठी तिथे प्रयत्न करते. त्या प्रयत्न करता करता तिचं कसं पुढे ती मित्र त्याची कशी मदत करतात, कशी ती सहाय्य करतात, आणि मग ती कशी पुढे जाऊन आपल्या मित्रांबरोबर त्याच्यामध्ये प्रेमाचं पण त्याच्यामध्ये आहे. थोडी कॉमेडी पण आहे सीन, मनोरंजन असे देणारे आनंदी सीन पण आहेत. आणि मग त्याच्यामध्ये भावुक क्षण पण आहेत आणि आत्मविश्वासाने भरलेले क्षण पण आहेत. ह्याच्यामध्ये चांगले गाणे पण आहेत. तुम्हाला गाणे बघितल्यानंतर आनंद भेटेल. आणि आपल्या लंडनचे आता तर खूप सारे पिक्चर लंडनवर बनतात आहे. तुम्ही बघितलं असेल लंडनची मिसळ, असे खूप सारे चित्रपट बनतात आहे. तर हा चित्रपट तुम्हाला माझ्याकडून माहिती आवडली असेल तर आपला हा चॅनल आहे मुंबई सेक्युलर मुंबई, या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि असंच आम्हाला मदत करा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी बोलणार आहे कन्नी चित्रपटाच्या बारेमध्ये. कन्नी चित्रपट हा आता थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे आणि तो पिक्चर चांगला चाललेला आहे. तो लंडनवर आधारित चित्रपट आहे. लंडनमध्ये आपले महाराष्ट्रातली लोक जसे कामासाठी जातात त्याच्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे, ज्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे, त्याचं नाव समीर जोशी आहे आणि हिरोईन आहे रुद्दा दुर्गुळे आणि सुकर तावडे या चित्रपटामध्ये हिरो आहे. हा चित्रपट आता एक चांगल्या विषयावर पिक्चर बनलेला आहे. तर हा चित्रपट तुम्ही जाऊन बघू शकता थिएटरमध्ये. तर सुकर तावडे आणि वृद्धा आहे त्याच्यामध्ये. वृद्धा त्याच्यामध्ये हिरोईन आहे. तिला तर आपण भरपूर सिरियलमध्ये पण बघितलेला होता. दुर्वा सिरियलमध्ये यायची ती. ही स्टोरी अशी आहे की वृद्धा ही लंडनला कामासाठी जाते. तिला मुंबईमध्ये तिचा काका राहत असतो. तिचे आई वडील नसतात, तर तिला लंडनमध्ये कामासाठी जाते. ती कामासाठी कशी प्रयत्न करते आणि नंतर काम तिचे लागलेलंच असतं, पण ते नंतर सुटतं. तर सुटल्यानंतर ती ते कामं वापस मिळायसाठी ती कशी प्रयत्न करते या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेल्या आहे. आणि तिचे जे मित्रमंडळी असतात, तावडे जे तो हिरो आहे त्याच्यामध्ये, सुकर तावडे, आणि अजून त्याच्यामध्ये खूप सारी मंडळी आहे जे एक त्यांच्या वयाचीच आहेत, जे हमवयाचे बोलतात हिंदीमध्ये, पण आपल्यामध्ये बोलतात की एक चांगल्या यंग जनरेशन युवा लोक आहेत ते त्याच्यामध्ये ते कसे ते एक दुसऱ्याला मदत करतात. आणि जी आपली वृद्धा आहे त्याच्यामध्ये, ती वृद्धाचा
आत्मविश्वास त्याच्यामध्ये भरपूर दाखवला गेलेला आहे की ती लंडनमध्ये राहून कशी आपलं जीवन ती बोलते. एक असा एक सीन येतो त्याच्यामध्ये रुद्धा बोलते की मी आता लंडन सोडून कुठे जाणार नाही, मी इथेच राहणार. त्याच्यामध्ये तिचं बोलायचा हा उद्देश असतो की तिचं नोकरी गेल्यानंतर तिच्यावर जे प्रसंग येतात आणि त्या प्रसंगामध्ये ती सावरायचा प्रयत्न करत असते, तेव्हा तिला असा भास होतो की आता मी लंडन सोडायची माझ्या वेळ येणार. नंतर मग मुंबईला गेल्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर तिचा काका तिचं लग्न करणार आपल्या मुंबईमध्ये. तर मुंबईमध्ये तिला महाराष्ट्रामध्ये राहायचं नसतं, भारतामध्ये. तर तिला लंडनमध्ये राहायचं असतं कारण लंडनमध्ये तिचा फ्युचर तिला ब्राईट दिसतो. म्हणजे तिला चांगलं वाटतं की तिथे लंडनमध्ये तिचा फ्युचर चांगला आहे. त्याच्यामध्ये ते ती फ्युचरसाठी ती करिअरसाठी तिथे प्रयत्न करते. त्या प्रयत्न करता करता तिचं कसं पुढे ती मित्र त्याची कशी मदत करतात, कशी ती सहाय्य करतात आणि मग ती कशी पुढे जाऊन आपल्या मित्रांबरोबर त्याच्यामध्ये प्रेमाचं पण त्याच्यामध्ये आहे. थोडी कॉमेडी पण आहे सीन, मनोरंजन असे देणारे आनंदी सीन पण आहेत आणि मग त्याच्यामध्ये भावूक क्षण पण आहेत आणि आत्मविश्वासाने भरलेले क्षण पण आहेत. ह्याच्यामध्ये चांगले गाणे पण आहेत. तुम्हाला गाणे बघितल्यानंतर आनंद भेटेल आणि आपल्या लंडनचे आता तर खूप सारे पिक्चर लंडनवर बनतात आहे. तुम्ही बघितलं असेल लंडनची मिसळ, असे खूप सारे चित्रपट बनतात आहे. तर हा चित्रपट तुम्हाला माझ्याकडून माहिती आवडली असेल तर आपला हा चॅनल आहे मुंबई सेक्युलर मुंबई, या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि असंच आम्हाला मदत करा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी बोलणार आहे कन्नी चित्रपटाच्या बारेमध्ये. कन्नी चित्रपट हा आता थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे आणि तो पिक्चर चांगला चाललेला आहे. तो लंडनवर आधारित चित्रपट आहे. लंडनमध्ये आपले महाराष्ट्रातली लोक जसे कामासाठी जातात त्याच्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे, ज्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे, त्याचं नाव समीर जोशी आहे आणि हिरोईन आहे रुद्धा दुर्गुळे आणि सुपकर तावडे या चित्रपटामध्ये हिरो आहे. हा चित्रपट आता एक चांगल्या विषयावर पिक्चर बनलेला आहे. तर हा चित्रपट तुम्ही जाऊन बघू शकता थिएटरमध्ये. तर सुपकर तावडे आणि रुद्धा आहे त्याच्यामध्ये. रुद्धा त्याच्यामध्ये हिरोईन आहे. तिला तर आपण भरपूर सिरियलमध्ये पण बघितलेला होता. दुर्वा सिरियलमध्ये यायची ती. ही स्टोरी अशी आहे की रुद्धा ही लंडनला कामासाठी जाते. तिला मुंबईमध्ये तिचा काका राहत असतो, तिचे आई वडील नसतात. तर तिला लंडनमध्ये कामासाठी जाते. ती कामासाठी कशी प्रयत्न करते आणि नंतर काम तिचे लागलेलंच असतं पण ते नंतर सुटतं. तर सुटल्यानंतर ती ते कामं वापस मिळायसाठी ती कशी प्रयत्न करते या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. आणि तिचे जे मित्रमंडळी असतात, तावडे जे तो हिरो आहे त्याच्यामध्ये, सुपकर तावडे, आणि अजून त्याच्यामध्ये खूप सारी मंडळी आहे जे एक त्यांच्या वयाचीच आहेत, जे हमवयाचे बोलतात हिंदीमध्ये, पण आपल्यामध्ये बोलतात की एक चांगल्या यंग जनरेशन, युवा लोक आहेत ते त्याच्यामध्ये ते कसे ते एक दुसऱ्याला मदत करतात. आणि जी आपली वृद्धा आहे त्याच्यामध्ये, ती वृद्धाचा आत्मविश्वास त्याच्यामध्ये भरपूर दाखवला गेलेला आहे की ती लंडनमध्ये राहून कशी आपलं जीवन ती बोलते. एक असा एक सीन येतो त्याच्यामध्ये वृद्धा बोलते की मी आता लंडन सोडून कुठे जाणार नाही, मी इथेच राहणार. त्याच्यामध्ये तिचं बोलायचा हा उद्देश असतो की तिचं नोकरी गेल्यानंतर तिच्यावर जे प्रसंग येतात आणि त्या प्रसंगामध्ये ती सावरायचा प्रयत्न करत असते, तेव्हा तिला असा भास होतो की आता मी लंडन सोडायची माझ्या वेळ येणार. नंतर मग मुंबईला गेल्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर तिचा काका तिचं लग्न करणार आपल्या मुंबईमध्ये. तर मुंबईमध्ये तिला महाराष्ट्रामध्ये राहायचं नसतं, भारतामध्ये. तर तिला लंडनमध्ये राहायचं असतं कारण लंडनमध्ये तिचा फ्युचर तिला ब्राईट दिसतो. म्हणजे तिला चांगलं वाटतं की तिथे लंडनमध्ये तिचा फ्युचर चांगला आहे. त्याच्यामध्ये ते ती फ्युचरसाठी ती करिअरसाठी तिथे प्रयत्न करते. त्या प्रयत्न करता करता तिचं कसं पुढे ती मित्र त्याची कशी मदत करतात, कशी ती सहाय्य करतात आणि मग ती कशी पुढे जाऊन आपल्या मित्रांबरोबर त्याच्यामध्ये प्रेमाचं पण त्याच्यामध्ये आहे. थोडी कॉमेडी पण आहे सीन, मनोरंजन असे देणारे आनंदी सीन पण आहेत आणि मग त्याच्यामध्ये भावूक क्षण पण आहेत आणि आत्मविश्वासाने भरलेले क्षण पण आहेत. ह्याच्यामध्ये चांगले गाणे पण आहेत. तुम्हाला गाणे बघितल्यानंतर आनंद भेटेल आणि आपल्या लंडनचे आता तर खूप सारे पिक्चर लंडनवर बनतात आहे. तुम्ही बघितलं असेल लंडनची मिसळ, असे खूप सारे चित्रपट बनतात आहे. तर हा चित्रपट तुम्हाला माझ्याकडून माहिती आवडली असेल तर आपला हा चॅनल आहे मुंबई सेक्युलर मुंबई, या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि असंच आम्हाला मदत करा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी
बोलणार आहे कन्नी चित्रपटाच्या बारेमध्ये. कन्नी चित्रपट हा आता थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे आणि तो पिक्चर चांगला चाललेला आहे. तो लंडनवर आधारित चित्रपट आहे. लंडनमध्ये आपले महाराष्ट्रातली लोक जसे कामासाठी जातात त्याच्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे, ज्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे, त्याचं नाव समीर जोशी आहे आणि हिरोईन आहे वृद्धा दुर्गुळे आणि सुकर तावडे या चित्रपटामध्ये हिरो आहे. हा चित्रपट आता एक चांगल्या विषयावर पिक्चर बनलेला आहे. तर हा चित्रपट तुम्ही जाऊन बघू शकता थिएटरमध्ये. तर सुकर तावडे आणि वृद्धा आहे त्याच्यामध्ये. वृद्धा त्याच्यामध्ये हिरोईन आहे. तिला तर आपण भरपूर सिरियलमध्ये पण बघितलेला होता. दुर्वा सिरियलमध्ये यायची ती. ही स्टोरी अशी आहे की वृद्धा ही लंडनला कामासाठी जाते. तिला मुंबईमध्ये तिचा काका राहत असतो. तिचे आई वडील नसतात. तर तिला लंडनमध्ये कामासाठी जाते. ती कामासाठी कशी प्रयत्न करते आणि नंतर काम तिचे लागलेलंच असतं, पण ते नंतर सुटतं. तर सुटल्यानंतर ती ते कामं वापस मिळवायसाठी ती कशी प्रयत्न करते या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. आणि तिचे जे मित्रमंडळी असतात, तावडे जे तो हिरो आहे त्याच्यामध्ये, सुकर तावडे, आणि अजून त्याच्यामध्ये खूप सारी मंडळी आहे जे एक त्यांच्या वयाचीच आहेत, जे हमवयाचे बोलतात हिंदीमध्ये, पण आपल्यामध्ये बोलतात की एक चांगल्या यंग जनरेशन युवा लोक आहेत ते त्याच्यामध्ये ते कसे ते एक दुसऱ्याला मदत करतात. आणि जी आपली वृद्धा आहे त्याच्यामध्ये, ती वृद्धाचा आत्मविश्वास त्याच्यामध्ये भरपूर दाखवला गेलेला आहे की ती लंडनमध्ये राहून कशी आपलं जीवन ती बोलते. एक असा एक सीन येतो त्याच्यामध्ये, वृद्धा बोलते की मी आता लंडन सोडून कुठे जाणार नाही, मी इथेच राहणार. त्याच्यामध्ये तिचं बोलायचं हा उद्देश असतो की तिचं नोकरी गेल्यानंतर तिच्यावर जे प्रसंग येतात आणि त्या प्रसंगामध्ये ती सावरायचा प्रयत्न करत असते, तेव्हा तिला असा भास होतो की आता मी लंडन सोडायची माझ्या वेळ येणार. नंतर मग मुंबईला गेल्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर तिचा काका तिचं लग्न करणार आपल्या मुंबईमध्ये. तर मुंबईमध्ये तिला महाराष्ट्रामध्ये राहायचं नसतं, भारतामध्ये. तर तिला लंडनमध्ये राहायचं असतं, कारण लंडनमध्ये तिचा फ्युचर तिला ब्राईट दिसतो. म्हणजे तिला चांगलं वाटतं की तिथे लंडनमध्ये तिचा फ्युचर चांगला आहे त्याच्यामध्ये. तर ते फ्युचरसाठी ती करिअरसाठी तिथे प्रयत्न करते. त्या प्रयत्न करता करता तिचं कसं पुढे ती मित्र त्याची कशी मदत करतात, कशी तिची सहाय्य करतात आणि मग ती कशी पुढे जाऊन आपल्या मित्रांबरोबर त्याच्यामध्ये प्रेमाचं पण त्याच्यामध्ये आहे. थोडे कॉमेडी पण आहे सीन, मनोरंजन असे देणारे आनंदी सीन पण आहेत. आणि मग त्याच्यामध्ये भावूक क्षण पण आहेत आणि आत्मविश्वासाने भरलेले क्षण पण आहेत. ह्याच्यामध्ये चांगले गाणे पण आहेत. तुम्हाला गाणे बघितल्यानंतर आनंद भेटेल. आणि आपल्या लंडनचे आता तर खूप सारे पिक्चर लंडनवर बनतात आहे. तुम्ही बघितलं असेल लंडनची मिसळ, असे खूप सारे चित्रपट बनतात आहे. तर हा चित्रपट तुम्हाला माझ्याकडून माहिती आवडली असेल तर आपला हा चॅनल आहे मुंबई सेक्युलर मुंबई, या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि असंच आम्हाला मदत करा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी बोलणार आहे कन्नी चित्रपटाच्या बारेमध्ये. कन्नी चित्रपट हा आता थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे आणि तो पिक्चर चांगला चाललेला आहे. तो लंडनवर आधारित चित्रपट आहे. लंडनमध्ये आपले महाराष्ट्रातली लोक जसे कामासाठी जातात त्याच्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे, ज्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे, त्याचं नाव समीर जोशी आहे आणि हिरोईन आहे वृद्धा दुर्गुळे आणि सुकर तावडे या चित्रपटामध्ये हिरो आहे. हा चित्रपट आता एक चांगल्या विषयावर पिक्चर बनलेला आहे. तर हा चित्रपट तुम्ही जाऊन बघू शकता थिएटरमध्ये. तर सुकर तावडे आणि वृद्धा आहे त्याच्यामध्ये. वृद्धा त्याच्यामध्ये हिरोईन आहे. तिला तर आपण भरपूर सिरियलमध्ये पण बघितलेला होता. दुर्वा सिरियलमध्ये यायची ती. ही स्टोरी अशी आहे की वृद्धा ही लंडनला कामासाठी जाते. तिला मुंबईमध्ये तिचा काका राहत असतो. तिचे आई वडील नसतात. तर तिला लंडनमध्ये कामासाठी जाते. ती कामासाठी कशी प्रयत्न करते आणि नंतर काम तिचे लागलेलंच असतं, पण ते नंतर सुटतं. तर सुटल्यानंतर ती ते कामं वापस मिळवायसाठी ती कशी प्रयत्न करते या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. आणि तिचे जे मित्रमंडळी असतात, तावडे जे तो हिरो आहे त्याच्यामध्ये, सुकर तावडे, आणि अजून त्याच्यामध्ये खूप सारी मंडळी आहे जे एक त्यांच्या वयाचीच आहेत, जे हमवयाचे बोलतात हिंदीमध्ये, पण आपल्यामध्ये बोलतात की एक चांगल्या यंग जनरेशन युवा लोक आहेत ते त्याच्यामध्ये ते कसे ते एक दुसऱ्याला मदत करतात. आणि जी आपली वृद्धा आहे त्याच्यामध्ये, ती वृद्धाचा
आत्मविश्वास त्याच्यामध्ये भरपूर दाखवला गेलेला आहे की ती लंडनमध्ये राहून कशी आपलं जीवन ती बोलते. एक असा एक सीन येतो त्याच्यामध्ये रुद्धा बोलते की मी आता लंडन सोडून कुठे जाणार नाही, मी इथेच राहणार. त्याच्यामध्ये तिचं बोलायचं हा उद्देश असतो की तिचं नोकरी गेल्यानंतर तिच्यावर जे प्रसंग येतात आणि त्या प्रसंगामध्ये ती सावरायचा प्रयत्न करत असते, तेव्हा तिला असा भास होतो की आता मी लंडन सोडायची माझ्या वेळ येणार. नंतर मग मुंबईला गेल्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर तिचा काका तिचं लग्न करणार आपल्या मुंबईमध्ये. तर मुंबईमध्ये तिला महाराष्ट्रामध्ये राहायचं नसतं, भारतामध्ये. तर तिला लंडनमध्ये राहायचं असतं कारण लंडनमध्ये तिचा फ्युचर तिला ब्राईट दिसतो. म्हणजे तिला चांगलं वाटतं की तिथे लंडनमध्ये तिचा फ्युचर चांगला आहे. त्याच्यामध्ये ते फ्युचरसाठी ती करिअरसाठी तिथे प्रयत्न करते. त्या प्रयत्न करता करता तिचं कसं पुढे ती मित्र त्याची कशी मदत करतात, कशी ती सहाय्य करतात आणि मग ती कशी पुढे जाऊन आपल्या मित्रांबरोबर त्याच्यामध्ये प्रेमाचं पण त्याच्यामध्ये आहे. थोडी कॉमेडी पण आहे सीन, मनोरंजन असे देणारे आनंदी सीन पण आहेत आणि मग त्याच्यामध्ये भावुक क्षण पण आहेत आणि आत्मविश्वासाने भरलेले क्षण पण आहेत. ह्याच्यामध्ये चांगले गाणे पण आहेत. तुम्हाला गाणे बघितल्यानंतर आनंद भेटेल. आणि आपल्या लंडनचे आता तर खूप सारे पिक्चर लंडनवर बनतात आहे. तुम्ही बघितलं असेल लंडनची मिसळ, असे खूप सारे चित्रपट बनतात आहे. तर हा चित्रपट तुम्हाला माझ्याकडून माहिती आवडली असेल तर आपला हा चॅनल आहे मुंबई सेक्युलर मुंबई, या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि असंच आम्हाला मदत करा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी बोलणार आहे कन्नी चित्रपटाच्या बारेमध्ये. कन्नी चित्रपट हा आता थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे आणि तो पिक्चर चांगला चाललेला आहे. तो लंडनवर आधारित चित्रपट आहे. लंडनमध्ये आपले महाराष्ट्रातली लोक जसे कामासाठी जातात त्याच्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे, ज्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे, त्याचं नाव समीर जोशी आहे आणि हिरोईन आहे रुद्धा दुर्गुळे आणि सुपकर तावडे या चित्रपटामध्ये हिरो आहे. हा चित्रपट आता एक चांगल्या विषयावर पिक्चर बनलेला आहे. तर हा चित्रपट तुम्ही जाऊन बघू शकता थिएटरमध्ये. तर सुपकर तावडे आणि रुद्धा आहे त्याच्यामध्ये. रुद्धा त्याच्यामध्ये हिरोईन आहे. तिला तर आपण भरपूर सिरियलमध्ये पण बघितलेला होता. दुर्वा सिरियलमध्ये यायची ती. ही स्टोरी अशी आहे की रुद्धा ही लंडनला कामासाठी जाते. तिला मुंबईमध्ये तिचा काका राहत असतो, तिचे आई वडील नसतात. तर तिला लंडनमध्ये कामासाठी जाते. ती कामासाठी कशी प्रयत्न करते आणि नंतर काम तिचे लागलेलंच असतं पण ते नंतर सुटतं. तर सुटल्यानंतर ती ते कामं वापस मिळायसाठी ती कशी प्रयत्न करते या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेल्या आहे. आणि तिचे जे मित्रमंडळी असतात, तावडे जे तो हिरो आहे त्याच्यामध्ये, सुपकर तावडे, आणि अजून त्याच्यामध्ये खूप सारी मंडळी आहे जे एक त्यांच्या वयाचीच आहेत, जे हमवयाचे बोलतात हिंदीमध्ये, पण आपल्यामध्ये बोलतात की एक चांगल्या यंग जनरेशन, युवा लोक आहेत ते त्याच्यामध्ये ते कसे ते एक दुसऱ्याला मदत करतात. आणि जी आपली रुद्धा आहे त्याच्यामध्ये, ती रुद्धाचा आत्मविश्वास त्याच्यामध्ये भरपूर दाखवला गेलेला आहे की ती लंडनमध्ये राहून कशी आपलं जीवन ती बोलते. एक असा एक सीन येतो त्याच्यामध्ये रुद्धा बोलते की मी आता लंडन सोडून कुठे जाणार नाही, मी इथेच राहणार. त्याच्यामध्ये तिचं बोलायचं हा उद्देश असतो की तिचं नोकरी गेल्यानंतर तिच्यावर जे प्रसंग येतात आणि त्या प्रसंगामध्ये ती सावरायचा प्रयत्न करत असते, तेव्हा तिला असा भास होतो की आता मी लंडन सोडायची माझ्या वेळ येणार. नंतर मग मुंबईला गेल्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर तिचा काका तिचं लग्न करणार आपल्या मुंबईमध्ये. तर मुंबईमध्ये तिला महाराष्ट्रामध्ये राहायचं नसतं, भारतामध्ये. तर तिला लंडनमध्ये राहायचं असतं कारण लंडनमध्ये तिचा फ्युचर तिला ब्राईट दिसतो. म्हणजे तिला चांगलं वाटतं की तिथे लंडनमध्ये तिचा फ्युचर चांगला आहे. त्याच्यामध्ये ते फ्युचरसाठी ती करिअरसाठी तिथे प्रयत्न करते. त्या प्रयत्न करता करता तिचं कसं पुढे ती मित्र त्याची कशी मदत करतात, कशी ती सहाय्य करतात आणि मग ती कशी पुढे जाऊन आपल्या मित्रांबरोबर त्याच्यामध्ये प्रेमाचं पण त्याच्यामध्ये आहे. थोडी कॉमेडी पण आहे सीन, मनोरंजन असे देणारे आनंदी सीन पण आहेत आणि मग त्याच्यामध्ये भावुक क्षण पण आहेत आणि आत्मविश्वासाने भरलेले क्षण पण आहेत. ह्याच्यामध्ये चांगले गाणे पण आहेत. तुम्हाला गाणे बघितल्यानंतर आनंद भेटेल. आणि आपल्या लंडनचे आता तर खूप सारे पिक्चर लंडनवर बनतात आहे. तुम्ही बघितलं असेल लंडनची मिसळ, असे खूप सारे चित्रपट बनतात आहे. तर हा चित्रपट तुम्हाला माझ्याकडून माहिती आवडली असेल तर आपला हा चॅनल आहे मुंबई सेक्युलर मुंबई, या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि असंच आम्हाला मदत करा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी
बोलणार आहे कन्नी चित्रपटाच्या बारेमध्ये. कन्नी चित्रपट हा आता थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे आणि तो पिक्चर चांगला चाललेला आहे. तो लंडनवर आधारित चित्रपट आहे. लंडनमध्ये आपले महाराष्ट्रातली लोकं जसे कामासाठी जातात त्याच्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे, ज्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे त्याचं नाव समीर जोशी आहे आणि हिरोईन आहे वृद्धा दुर्गुळे आणि सुपकर तावडे या चित्रपटामध्ये हिरो आहे. हा चित्रपट आता एक चांगल्या विषयावर पिक्चर बनलेला आहे. तर हा चित्रपट तुम्ही जाऊन बघू शकता थिएटरमध्ये. तर सुपकर तावडे आणि वृद्धा आहे त्याच्यामध्ये. वृद्धा त्याच्यामध्ये हिरोईन आहे. तिला तर आपण भरपूर सिरियलमध्ये पण बघितलेला होता. दुर्वा सिरियलमध्ये यायची ती. ही स्टोरी अशी आहे की वृद्धा ही लंडनला कामासाठी जाते. तिला मुंबईमध्ये तिचा काका राहत असतो. तिचे आई वडील नसतात. तर तिला लंडनमध्ये कामासाठी जाते. ती कामासाठी कशी प्रयत्न करते आणि नंतर काम तिचे लागलेलंच असतं पण ते नंतर सुटतं. तर सुटल्यानंतर ती ते कामं वापस मिळवायसाठी ती कशी प्रयत्न करते या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. आणि तिचे जे मित्रमंडळी असतात, तावडे जे तो हिरो आहे त्याच्यामध्ये सुपकर तावडे आणि अजून त्याच्यामध्ये खूप सारी मंडळी आहे जे एक त्यांच्या वयाचीच आहेत, जे हमवयाचे बोलतात हिंदीमध्ये, पण आपल्यामध्ये बोलतात की एक चांगल्या यंग जनरेशन युवा लोक आहेत ते त्याच्यामध्ये ते कसे ते एक दुसऱ्याला मदत करतात. आणि जी आपली वृद्धा आहे त्याच्यामध्ये ती वृद्धाचा आत्मविश्वास त्याच्यामध्ये भरपूर दाखवला गेलेला आहे की ती लंडनमध्ये राहून कशी आपलं जीवन ती बोलते. एक असा एक सीन येतो त्याच्यामध्ये वृद्धा बोलते की मी आता लंडन सोडून कुठे जाणार नाही, मी इथेच राहणार. त्याच्यामध्ये तिचं बोलायचं हा उद्देश असतो की तिचं नोकरी गेल्यानंतर तिच्यावर जे प्रसंग येतात आणि त्या प्रसंगामध्ये ती सावरायचा प्रयत्न करत असते तेव्हा तिला असा भास होतो की आता मी लंडन सोडायची माझ्या वेळ येणार. नंतर मग मुंबईला गेल्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर तिचा काका तिचं लग्न करणार आपल्या मुंबईमध्ये. तर मुंबईमध्ये तिला महाराष्ट्रामध्ये राहायचं नसतं भारतामध्ये. तर तिला लंडनमध्ये राहायचं असतं कारण लंडनमध्ये तिचा फ्युचर तिला ब्राईट दिसतो. म्हणजे तिला चांगलं वाटतं की तिथे लंडनमध्ये तिचा फ्युचर चांगला आहे. त्याच्यामध्ये तर ती फ्युचरसाठी ती करिअरसाठी तिथे प्रयत्न करते. तर प्रयत्न करता करता तिचं कसं पुढे ती मित्र त्याची कशी मदत करतात, कशी तिची सहाय्य करतात आणि मग ती कशी पुढे जाऊन आपल्या मित्रांबरोबर त्याच्यामध्ये प्रेमाचं पण त्याच्यामध्ये आहे. थोडे कॉमेडी पण आहे सीन, मनोरंजन असे देणारे आनंदी सीन पण आहेत आणि मग त्याच्यामध्ये भावूक क्षण पण आहेत आणि आत्मविश्वासाने भरलेले क्षण पण आहेत. ह्याच्यामध्ये चांगले गाणे पण आहेत. तुम्हाला गाणे बघितल्यानंतर आनंद भेटेल. आणि आपल्या लंडनचे आता तर खूप सारे पिक्चर लंडनवर बनतात आहे. तुम्ही बघितलं असेल लंडनची मिसळ, असे खूप सारे चित्रपट बनतात आहे. तर हा चित्रपट तुम्हाला माझ्याकडून माहिती आवडली असेल तर आपला हा चॅनल आहे मुंबई सेक्युलर मुंबई या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि असंच आम्हाला मदत करा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी बोलणार आहे कन्नी चित्रपटाच्या बारेमध्ये. कन्नी चित्रपट हा आता थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे आणि तो पिक्चर चांगला चाललेला आहे. तो लंडनवर आधारित चित्रपट आहे. लंडनमध्ये आपले महाराष्ट्रातली लोकं जसे कामासाठी जातात त्याच्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे, ज्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे त्याचं नाव समीर जोशी आहे आणि हिरोईन आहे वृद्धा दुर्गुळे आणि सुपकर तावडे या चित्रपटामध्ये हिरो आहे. हा चित्रपट आता एक चांगल्या विषयावर पिक्चर बनलेला आहे. तर हा चित्रपट तुम्ही जाऊन बघू शकता थिएटरमध्ये. तर सुपकर तावडे आणि वृद्धा आहे त्याच्यामध्ये. वृद्धा त्याच्यामध्ये हिरोईन आहे. तिला तर आपण भरपूर सिरियलमध्ये पण बघितलेला होता. दुर्वा सिरियलमध्ये यायची ती. ही स्टोरी अशी आहे की वृद्धा ही लंडनला कामासाठी जाते. तिला मुंबईमध्ये तिचा काका राहत असतो. तिचे आई वडील नसतात. तर तिला लंडनमध्ये कामासाठी जाते. ती कामासाठी कशी प्रयत्न करते आणि नंतर काम तिचे लागलेलंच असतं पण ते नंतर सुटतं. तर सुटल्यानंतर ती ते कामं वापस मिळवायसाठी ती कशी प्रयत्न करते या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. आणि तिचे जे मित्रमंडळी असतात, तावडे जे तो हिरो आहे त्याच्यामध्ये सुपकर तावडे आणि अजून त्याच्यामध्ये खूप सारी मंडळी आहे जे एक त्यांच्या वयाचीच आहेत, जे हमवयाचे बोलतात हिंदीमध्ये, पण आपल्यामध्ये बोलतात की एक चांगल्या यंग जनरेशन युवा लोक आहेत ते त्याच्यामध्ये ते कसे ते एक दुसऱ्याला मदत करतात. आणि जी आपली वृद्धा आहे त्याच्यामध्ये ती वृद्धाचा
आत्मविश्वास त्याच्यामध्ये भरपूर दाखवला गेलेला आहे की ती लंडनमध्ये राहून कशी आपलं जीवन ती बोलते. एक असा एक सीन येतो त्याच्यामध्ये वृद्धा बोलते की मी आता लंडन सोडून कुठे जाणार नाही, मी इथेच राहणार. त्याच्यामध्ये तिचं बोलायचं हा उद्देश असतो की तिचं नोकरी गेल्यानंतर तिच्यावर जे प्रसंग येतात आणि त्या प्रसंगामध्ये ती सावरायचा प्रयत्न करत असते, तेव्हा तिला असा भास होतो की आता मी लंडन सोडायची माझ्या वेळ येणार. नंतर मग मुंबईला गेल्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर तिचा काका तिचं लग्न करणार आपल्या मुंबईमध्ये. तर मुंबईमध्ये तिला महाराष्ट्रामध्ये राहायचं नसतं भारतामध्ये, तर तिला लंडनमध्ये राहायचं असतं. कारण लंडनमध्ये तिचा फ्युचर तिला ब्राईट दिसतो, म्हणजे तिला चांगलं वाटतं की तिथे लंडनमध्ये तिचा फ्युचर चांगला आहे. त्याच्यामध्ये ते फ्युचरसाठी ती करिअरसाठी तिथे प्रयत्न करते. त्या प्रयत्न करता करता तिचं कसं पुढे ती मित्र त्याची कशी मदत करतात, कशी ती सहाय्य करतात आणि मग ती कशी पुढे जाऊन आपल्या मित्रांबरोबर त्याच्यामध्ये प्रेमाचं पण त्याच्यामध्ये आहे. थोडे कॉमेडी पण आहे सीन, मनोरंजन असे देणारे आनंदी सीन पण आहेत आणि मग त्याच्यामध्ये भावूक क्षण पण आहेत आणि आत्मविश्वासाने भरलेले क्षण पण आहेत. ह्याच्यामध्ये चांगले गाणे पण आहेत. तुम्हाला गाणे बघितल्यानंतर आनंद भेटेल. आणि आपल्या लंडनचे आता तर खूप सारे पिक्चर लंडनवर बनतात आहे. तुम्ही बघितलं असेल लंडनची मिसळ, असे खूप सारे चित्रपट बनतात आहे. तर हा चित्रपट तुम्हाला माझ्याकडून माहिती आवडली असेल तर आपला हा चॅनल आहे मुंबई सेक्युलर मुंबई, या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि असंच आम्हाला मदत करा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी बोलणार आहे कन्नी चित्रपटाच्या बारेमध्ये. कन्नी चित्रपट हा आता थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे आणि तो पिक्चर चांगला चाललेला आहे. तो लंडनवर आधारित चित्रपट आहे. लंडनमध्ये आपले महाराष्ट्रातली लोक जसे कामासाठी जातात त्याच्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे, ज्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे, त्याचं नाव समीर जोशी आहे आणि हिरोईन आहे वृद्धा दुर्गुळे आणि सुपकर तावडे या चित्रपटामध्ये हिरो आहे. हा चित्रपट आता एक चांगल्या विषयावर पिक्चर बनलेला आहे. तर हा चित्रपट तुम्ही जाऊन बघू शकता थिएटरमध्ये. तर सुपकर तावडे आणि वृद्धा आहे त्याच्यामध्ये. वृद्धा त्याच्यामध्ये हिरोईन आहे. तिला तर आपण भरपूर सिरियलमध्ये पण बघितलेला होता. दुर्वा सिरियलमध्ये यायची ती. ही स्टोरी अशी आहे की वृद्धा ही लंडनला कामासाठी जाते. तिला मुंबईमध्ये तिचा काका राहत असतो, तिचे आई वडील नसतात. तर तिला लंडनमध्ये कामासाठी जाते. ती कामासाठी कशी प्रयत्न करते आणि नंतर काम तिचे लागलेलंच असतं, पण ते नंतर सुटतं. तर सुटल्यानंतर ती ते कामं वापस मिळायसाठी ती कशी प्रयत्न करते या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. आणि तिचे जे मित्रमंडळी असतात, तावडे जे तो हिरो आहे त्याच्यामध्ये, सुपकर तावडे, आणि अजून त्याच्यामध्ये खूप सारी मंडळी आहे जे एक त्यांच्या वयाचीच आहेत, जे हमवयाचे बोलतात हिंदीमध्ये, पण आपल्यामध्ये बोलतात की एक चांगल्या यंग जनरेशन युवा लोक आहेत ते त्याच्यामध्ये ते कसे ते एक दुसऱ्याला मदत करतात. आणि जी आपली वृद्धा आहे त्याच्यामध्ये, ती वृद्धाचा आत्मविश्वास त्याच्यामध्ये भरपूर दाखवला गेलेला आहे की ती लंडनमध्ये राहून कशी आपलं जीवन ती बोलते. एक असा एक सीन येतो त्याच्यामध्ये वृद्धा बोलते की मी आता लंडन सोडून कुठे जाणार नाही, मी इथेच राहणार. त्याच्यामध्ये तिचं बोलायचं हा उद्देश असतो की तिचं नोकरी गेल्यानंतर तिच्यावर जे प्रसंग येतात आणि त्या प्रसंगामध्ये ती सावरायचा प्रयत्न करत असते, तेव्हा तिला असा भास होतो की आता मी लंडन सोडायची माझ्या वेळ येणार. नंतर मग मुंबईला गेल्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर तिचा काका तिचं लग्न करणार आपल्या मुंबईमध्ये. तर मुंबईमध्ये तिला महाराष्ट्रामध्ये राहायचं नसतं भारतामध्ये, तर तिला लंडनमध्ये राहायचं असतं. कारण लंडनमध्ये तिचा फ्युचर तिला ब्राईट दिसतो, म्हणजे तिला चांगलं वाटतं की तिथे लंडनमध्ये तिचा फ्युचर चांगला आहे. त्याच्यामध्ये ते फ्युचरसाठी ती करिअरसाठी तिथे प्रयत्न करते. त्या प्रयत्न करता करता तिचं कसं पुढे ती मित्र त्याची कशी मदत करतात, कशी ती सहाय्य करतात आणि मग ती कशी पुढे जाऊन आपल्या मित्रांबरोबर त्याच्यामध्ये प्रेमाचं पण त्याच्यामध्ये आहे. थोडे कॉमेडी पण आहे सीन, मनोरंजन असे देणारे आनंदी सीन पण आहेत आणि मग त्याच्यामध्ये भावूक क्षण पण आहेत आणि आत्मविश्वासाने भरलेले क्षण पण आहेत. ह्याच्यामध्ये चांगले गाणे पण आहेत. तुम्हाला गाणे बघितल्यानंतर आनंद भेटेल. आणि आपल्या लंडनचे आता तर खूप सारे पिक्चर लंडनवर बनतात आहे. तुम्ही बघितलं असेल लंडनची मिसळ, असे खूप सारे चित्रपट बनतात आहे. तर हा चित्रपट तुम्हाला माझ्याकडून माहिती आवडली असेल तर आपला हा चॅनल आहे मुंबई सेक्युलर मुंबई, या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि असंच आम्हाला मदत करा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी
बोलणार आहे कन्नी चित्रपटाच्या बारेमध्ये. कन्नी चित्रपट हा आता थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे आणि तो पिक्चर चांगला चाललेला आहे. तो लंडनवर आधारित चित्रपट आहे. लंडनमध्ये आपले महाराष्ट्रातली लोकं जसे कामासाठी जातात त्याच्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे, ज्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे त्याचं नाव समीर जोशी आहे आणि हिरोईन आहे वृद्धा दुर्गुळे आणि सुपकर तावडे या चित्रपटामध्ये हिरो आहे. हा चित्रपट आता एक चांगल्या विषयावर पिक्चर बनलेला आहे. तर हा चित्रपट तुम्ही जाऊन बघू शकता थिएटरमध्ये. तर शुभकर तावडे आणि वृद्धा आहे त्याच्यामध्ये. वृद्धा त्याच्यामध्ये हिरोईन आहे. तिला तर आपण भरपूर सिरियलमध्ये पण बघितलेला होता. दुर्वा सिरियलमध्ये यायची ती. ही स्टोरी अशी आहे की वृद्धा ही लंडनला कामासाठी जाते. तिला मुंबईमध्ये तिचा काका राहत असतो. तिचे आई वडील नसतात. तर तिला लंडनमध्ये कामासाठी जाते. ती कामासाठी कशी प्रयत्न करते आणि नंतर काम तिचे लागलेलंच असतं पण ते नंतर सुटतं. तर सुटल्यानंतर ती ते कामं वापस मिळवायसाठी ती कशी प्रयत्न करते या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. आणि तिचे जे मित्रमंडळी असतात, तावडे जे तो हिरो आहे त्याच्यामध्ये सुपकर तावडे आणि अजून त्याच्यामध्ये खूप सारी मंडळी आहे जे एक त्यांच्या वयाचीच आहेत, जे हमवयाचे बोलतात हिंदीमध्ये, पण आपल्यामध्ये बोलतात की एक चांगल्या यंग जनरेशन युवा लोक आहेत ते त्याच्यामध्ये ते कसे ते एक दुसऱ्याला मदत करतात. आणि जी आपली वृद्धा आहे त्याच्यामध्ये ती वृद्धाचा आत्मविश्वास त्याच्यामध्ये भरपूर दाखवला गेलेला आहे की ती लंडनमध्ये राहून कशी आपलं जीवन ती बोलते. एक असा एक सीन येतो त्याच्यामध्ये वृद्धा बोलते की मी आता लंडन सोडून कुठे जाणार नाही, मी इथेच राहणार. त्याच्यामध्ये तिचं बोलायचं हा उद्देश असतो की तिचं नोकरी गेल्यानंतर तिच्यावर जे प्रसंग येतात आणि त्या प्रसंगामध्ये ती सावरायचा प्रयत्न करत असते तेव्हा तिला असं भास होतं की आता मी लंडन सोडायची माझ्या वेळ येणार. नंतर मग मुंबईला गेल्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर तिचा काका तिचं लग्न करणार आपल्या मुंबईमध्ये. तर मुंबईमध्ये तिला महाराष्ट्रामध्ये राहायचं नसतं भारतामध्ये, तर तिला लंडनमध्ये राहायचं असतं. कारण लंडनमध्ये तिचा फ्युचर तिला ब्राईट दिसतो. म्हणजे तिला चांगलं वाटतं की तिथे लंडनमध्ये तिचा फ्युचर चांगला आहे. त्याच्यामध्ये ते ती फ्युचरसाठी ती करिअरसाठी तिथे प्रयत्न करते. त्या प्रयत्न करता करता तिचं कसं पुढे ती मित्र त्याची कशी मदत करतात, कशी तिची सहाय्य करतात आणि मग ती कशी पुढे जाऊन आपल्या मित्रांबरोबर त्याच्यामध्ये प्रेमाचं पण त्याच्यामध्ये आहे. थोडी कॉमेडी पण आहे सीन, मनोरंजन असे देणारे आनंदी सीन पण आहेत आणि मग त्याच्यामध्ये भावूक क्षण पण आहेत आणि आत्मविश्वासाने भरलेले क्षण पण आहेत. ह्याच्यामध्ये चांगले गाणे पण आहेत. तुम्हाला गाणे बघितल्यानंतर आनंद भेटेल. आणि आपल्या लंडनचे आता तर खूप सारे पिक्चर लंडनवर बनतात आहे. तुम्ही बघितलं असेल लंडनची मिसळ, असे खूप सारे चित्रपट बनतात आहे. तर हा चित्रपट तुम्हाला माझ्याकडून माहिती आवडली असेल तर आपला हा चॅनल आहे मुंबई सेक्युलर मुंबई, या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि असंच आम्हाला मदत करा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी बोलणार आहे कन्नी चित्रपटाच्या बारेमध्ये. कन्नी चित्रपट हा आता थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे आणि तो पिक्चर चांगला चाललेला आहे. तो लंडनवर आधारित चित्रपट आहे. लंडनमध्ये आपले महाराष्ट्रातली लोकं जसे कामासाठी जातात त्याच्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे, ज्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे त्याचं नाव समीर जोशी आहे आणि हिरोईन आहे वृद्धा दुर्गुळे आणि सुपकर तावडे या चित्रपटामध्ये हिरो आहे. हा चित्रपट आता एक चांगल्या विषयावर पिक्चर बनलेला आहे. तर हा चित्रपट तुम्ही जाऊन बघू शकता थिएटरमध्ये. तर शुभकर तावडे आणि वृद्धा आहे त्याच्यामध्ये. वृद्धा त्याच्यामध्ये हिरोईन आहे. तिला तर आपण भरपूर सिरियलमध्ये पण बघितलेला होता. दुर्वा सिरियलमध्ये यायची ती. ही स्टोरी अशी आहे की वृद्धा ही लंडनला कामासाठी जाते. तिला मुंबईमध्ये तिचा काका राहत असतो. तिचे आई वडील नसतात. तर तिला लंडनमध्ये कामासाठी जाते. ती कामासाठी कशी प्रयत्न करते आणि नंतर काम तिचे लागलेलंच असतं पण ते नंतर सुटतं. तर सुटल्यानंतर ती ते कामं वापस मिळवायसाठी ती कशी प्रयत्न करते या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. आणि तिचे जे मित्रमंडळी असतात, तावडे जे तो हिरो आहे त्याच्यामध्ये सुपकर तावडे आणि अजून त्याच्यामध्ये खूप सारी मंडळी आहे जे एक त्यांच्या वयाचीच आहेत, जे हमवयाचे बोलतात हिंदीमध्ये, पण आपल्यामध्ये बोलतात की एक चांगल्या यंग जनरेशन युवा लोक आहेत ते त्याच्यामध्ये ते कसे ते एक दुसऱ्याला मदत करतात. आणि जी आपली वृद्धा आहे त्याच्यामध्ये ती वृद्धाचा
आत्मविश्वास त्याच्यामध्ये भरपूर दाखवला गेलेला आहे की ती लंडनमध्ये राहून कशी आपलं जीवन ती बोलते. असा एक सीन येतो त्याच्यामध्ये वृद्धा बोलते की मी आता लंडन सोडून कुठे जाणार नाही, मी इथेच राहणार. त्याच्यामध्ये तिचं बोलायचं हा उद्देश असतो की तिचं नोकरी गेल्यानंतर तिच्यावर जे प्रसंग येतात आणि त्या प्रसंगामध्ये ती सावरायचा प्रयत्न करत असते, तेव्हा तिला असा भास होतो की आता मी लंडन सोडायची माझ्या वेळ येणार. नंतर मग मुंबईला गेल्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर तिचा काका तिचं लग्न करणार आपल्या मुंबईमध्ये. तर मुंबईमध्ये तिला महाराष्ट्रामध्ये राहायचं नसतं भारतामध्ये, तर तिला लंडनमध्ये राहायचं असतं. कारण लंडनमध्ये तिचा फ्युचर तिला ब्राईट दिसतो, म्हणजे तिला चांगलं वाटतं की तिथे लंडनमध्ये तिचा फ्युचर चांगला आहे. त्याच्यामध्ये ते फ्युचरसाठी ती करिअरसाठी तिथे प्रयत्न करते. त्या प्रयत्न करता करता तिचं कसं पुढे ती मित्र त्याची कशी मदत करतात, कशी तिची सहाय्य करतात आणि मग ती कशी पुढे जाऊन आपल्या मित्रांबरोबर त्याच्यामध्ये प्रेमाचं पण त्याच्यामध्ये आहे. थोडे कॉमेडी पण आहे सीन, मनोरंजन असे देणारे आनंदी सीन पण आहेत आणि मग त्याच्यामध्ये भावूक क्षण पण आहेत आणि आत्मविश्वासाने भरलेले क्षण पण आहेत. ह्याच्यामध्ये चांगले गाणे पण आहेत. तुम्हाला गाणे बघितल्यानंतर आनंद भेटेल. आणि आपल्या लंडनचे आता तर खूप सारे पिक्चर लंडनवर बनतात आहे. तुम्ही बघितलं असेल लंडनची मिसळ, असे खूप सारे चित्रपट बनतात आहे. तर हा चित्रपट तुम्हाला माझ्याकडून माहिती आवडली असेल तर आपला हा चॅनल आहे मुंबई सेक्युलर मुंबई, या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि असंच आम्हाला मदत करा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी बोलणार आहे कन्नी चित्रपटाच्या बारेमध्ये. कन्नी चित्रपट हा आता थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे आणि तो पिक्चर चांगला चाललेला आहे. तो लंडनवर आधारित चित्रपट आहे. लंडनमध्ये आपले महाराष्ट्रातली लोक जसे कामासाठी जातात त्याच्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे, ज्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे, त्याचं नाव समीर जोशी आहे आणि हिरोईन आहे वृद्धा दुर्गुळे आणि सुकर तावडे या चित्रपटामध्ये हिरो आहे. हा चित्रपट आता एक चांगल्या विषयावर पिक्चर बनलेला आहे. तर हा चित्रपट तुम्ही जाऊन बघू शकता थिएटरमध्ये. तर सुकर तावडे आणि वृद्धा आहे त्याच्यामध्ये. वृद्धा त्याच्यामध्ये हिरोईन आहे. तिला तर आपण भरपूर सिरियलमध्ये पण बघितलेला होता. दुर्वा सिरियलमध्ये यायची ती. ही स्टोरी अशी आहे की वृद्धा ही लंडनला कामासाठी जाते. तिला मुंबईमध्ये तिचा काका राहत असतो, तिचे आई वडील नसतात. तर तिला लंडनमध्ये कामासाठी जाते. ती कामासाठी कशी प्रयत्न करते आणि नंतर काम तिचे लागलेलंच असतं, पण ते नंतर सुटतं. तर सुटल्यानंतर ती ते कामं वापस मिळायसाठी ती कशी प्रयत्न करते या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. आणि तिचे जे मित्रमंडळी असतात, तावडे जे तो हिरो आहे त्याच्यामध्ये, सुकर तावडे, आणि अजून त्याच्यामध्ये खूप सारी मंडळी आहे जे एक त्यांच्या वयाचीच आहेत, जे हमवयाचे बोलतात हिंदीमध्ये, पण आपल्यामध्ये बोलतात की एक चांगल्या यंग जनरेशन युवा लोक आहेत ते त्याच्यामध्ये ते कसे ते एक दुसऱ्याला मदत करतात. आणि जी आपली वृद्धा आहे त्याच्यामध्ये, ती वृद्धाचा आत्मविश्वास त्याच्यामध्ये भरपूर दाखवला गेलेला आहे की ती लंडनमध्ये राहून कशी आपलं जीवन ती बोलते. असा एक सीन येतो त्याच्यामध्ये वृद्धा बोलते की मी आता लंडन सोडून कुठे जाणार नाही, मी इथेच राहणार. त्याच्यामध्ये तिचं बोलायचं हा उद्देश असतो की तिचं नोकरी गेल्यानंतर तिच्यावर जे प्रसंग येतात आणि त्या प्रसंगामध्ये ती सावरायचा प्रयत्न करत असते, तेव्हा तिला असा भास होतो की आता मी लंडन सोडायची माझ्या वेळ येणार. नंतर मग मुंबईला गेल्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर तिचा काका तिचं लग्न करणार आपल्या मुंबईमध्ये. तर मुंबईमध्ये तिला महाराष्ट्रामध्ये राहायचं नसतं भारतामध्ये, तर तिला लंडनमध्ये राहायचं असतं. कारण लंडनमध्ये तिचा फ्युचर तिला ब्राईट दिसतो, म्हणजे तिला चांगलं वाटतं की तिथे लंडनमध्ये तिचा फ्युचर चांगला आहे. त्याच्यामध्ये ते फ्युचरसाठी ती करिअरसाठी तिथे प्रयत्न करते. त्या प्रयत्न करता करता तिचं कसं पुढे ती मित्र त्याची कशी मदत करतात, कशी तिची सहाय्य करतात आणि मग ती कशी पुढे जाऊन आपल्या मित्रांबरोबर त्याच्यामध्ये प्रेमाचं पण त्याच्यामध्ये आहे. थोडे कॉमेडी पण आहे सीन, मनोरंजन असे देणारे आनंदी सीन पण आहेत आणि मग त्याच्यामध्ये भावूक क्षण पण आहेत आणि आत्मविश्वासाने भरलेले क्षण पण आहेत. ह्याच्यामध्ये चांगले गाणे पण आहेत. तुम्हाला गाणे बघितल्यानंतर आनंद भेटेल. आणि आपल्या लंडनचे आता तर खूप सारे पिक्चर लंडनवर बनतात आहे. तुम्ही बघितलं असेल लंडनची मिसळ, असे खूप सारे चित्रपट बनतात आहे. तर हा चित्रपट तुम्हाला माझ्याकडून माहिती आवडली असेल तर आपला हा चॅनल आहे मुंबई सेक्युलर मुंबई, या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि असंच आम्हाला मदत करा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी
बोलणार आहे कन्नी चित्रपटाच्या बारेमध्ये. कन्नी चित्रपट हा आता थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे आणि तो पिक्चर चांगला चाललेला आहे. तो लंडनवर आधारित चित्रपट आहे. लंडनमध्ये आपले महाराष्ट्रातली लोकं जसे कामासाठी जातात त्याच्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे, ज्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे त्याचं नाव समीर जोशी आहे आणि हिरोईन आहे वृद्धा दुर्गुळे आणि सुपकर तावडे या चित्रपटामध्ये हिरो आहे. हा चित्रपट आता एक चांगल्या विषयावर पिक्चर बनलेला आहे. तर हा चित्रपट तुम्ही जाऊन बघू शकता थिएटरमध्ये. तर सुपकर तावडे आणि वृद्धा आहे त्याच्यामध्ये. वृद्धा त्याच्यामध्ये हिरोईन आहे. तिला तर आपण भरपूर सिरियलमध्ये पण बघितलेला होता. दुर्वा सिरियलमध्ये यायची ती. ही स्टोरी अशी आहे की वृद्धा ही लंडनला कामासाठी जाते. तिला मुंबईमध्ये तिचा काका राहत असतो. तिचे आई वडील नसतात. तर तिला लंडनमध्ये कामासाठी जाते. ती कामासाठी कशी प्रयत्न करते आणि नंतर काम तिचे लागलेलंच असतं पण ते नंतर सुटतं. तर सुटल्यानंतर ती ते कामं वापस मिळायसाठी ती कशी प्रयत्न करते या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. आणि तिचे जे मित्रमंडळी असतात, तावडे जे तो हिरो आहे त्याच्यामध्ये सुपकर तावडे आणि अजून त्याच्यामध्ये खूप सारी मंडळी आहे जे एक त्यांच्या वयाचीच आहेत, जे हमवयाचे बोलतात हिंदीमध्ये, पण आपल्यामध्ये बोलतात की एक चांगल्या यंग जनरेशन युवा लोक आहेत ते त्याच्यामध्ये ते कसे ते एक दुसऱ्याला मदत करतात. आणि जी आपली वृद्धा आहे त्याच्यामध्ये ती वृद्धाचा आत्मविश्वास त्याच्यामध्ये भरपूर दाखवला गेलेला आहे की ती लंडनमध्ये राहून कशी आपलं जीवन ती बोलते. एक असा एक सीन येतो त्याच्यामध्ये वृद्धा बोलते की मी आता लंडन सोडून कुठे जाणार नाही, मी इथेच राहणार. त्याच्यामध्ये तिचं बोलायचा हा उद्देश असतो की तिचं नोकरी गेल्यानंतर तिच्यावर जे प्रसंग येतात आणि त्या प्रसंगामध्ये ती सावरायचा प्रयत्न करत असते तेव्हा तिला असा भास होतो की आता मी लंडन सोडायची माझ्या वेळ येणार. नंतर मग मुंबईला गेल्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर तिचा काका तिचं लग्न करणार आपल्या मुंबईमध्ये. तर मुंबईमध्ये तिला महाराष्ट्रामध्ये राहायचं नसतं भारतामध्ये, तर तिला लंडनमध्ये राहायचं असतं. कारण लंडनमध्ये तिचा फ्युचर तिला ब्राईट दिसतो. म्हणजे तिला चांगलं वाटतं की तिथे लंडनमध्ये तिचा फ्युचर चांगला आहे. त्याच्यामध्ये ते ती फ्युचरसाठी ती करिअरसाठी तिथे प्रयत्न करते. त्या प्रयत्न करता करता तिचं कसं पुढे ती मित्र त्याची कशी मदत करतात, कशी ती सहाय्य करतात आणि मग ती कशी पुढे जाऊन आपल्या मित्रांबरोबर त्याच्यामध्ये प्रेमाचं पण त्याच्यामध्ये आहे. थोडी कॉमेडी पण आहे सीन, मनोरंजन असे देणारे आनंदी सीन पण आहेत आणि मग त्याच्यामध्ये भावूक क्षण पण आहेत आणि आत्मविश्वासाने भरलेले क्षण पण आहेत. ह्याच्यामध्ये चांगले गाणे पण आहेत. तुम्हाला गाणे बघितल्यानंतर आनंद भेटेल. आणि आपल्या लंडनचे आता तर खूप सारे पिक्चर लंडनवर बनतात आहे. तुम्ही बघितलं असेल लंडनची मिसळ, असे खूप सारे चित्रपट बनतात आहे. तर हा चित्रपट तुम्हाला माझ्याकडून माहिती आवडली असेल तर आपला हा चॅनल आहे मुंबई सेक्युलर मुंबई, या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि असंच आम्हाला मदत करा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी बोलणार आहे कन्नी चित्रपटाच्या बारेमध्ये. कन्नी चित्रपट हा आता थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे आणि तो पिक्चर चांगला चाललेला आहे. तो लंडनवर आधारित चित्रपट आहे. लंडनमध्ये आपले महाराष्ट्रातली लोकं जसे कामासाठी जातात त्याच्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे, ज्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे त्याचं नाव समीर जोशी आहे आणि हिरोईन आहे वृद्धा दुर्गुळे आणि सुपकर तावडे या चित्रपटामध्ये हिरो आहे. हा चित्रपट आता एक चांगल्या विषयावर पिक्चर बनलेला आहे. तर हा चित्रपट तुम्ही जाऊन बघू शकता थिएटरमध्ये. तर सुपकर तावडे आणि वृद्धा आहे त्याच्यामध्ये. वृद्धा त्याच्यामध्ये हिरोईन आहे. तिला तर आपण भरपूर सिरियलमध्ये पण बघितलेला होता. दुर्वा सिरियलमध्ये यायची ती. ही स्टोरी अशी आहे की वृद्धा ही लंडनला कामासाठी जाते. तिला मुंबईमध्ये तिचा काका राहत असतो. तिचे आई वडील नसतात. तर तिला लंडनमध्ये कामासाठी जाते. ती कामासाठी कशी प्रयत्न करते आणि नंतर काम तिचे लागलेलंच असतं पण ते नंतर सुटतं. तर सुटल्यानंतर ती ते कामं वापस मिळायसाठी ती कशी प्रयत्न करते या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. आणि तिचे जे मित्रमंडळी असतात, तावडे जे तो हिरो आहे त्याच्यामध्ये सुपकर तावडे आणि अजून त्याच्यामध्ये खूप सारी मंडळी आहे जे एक त्यांच्या वयाचीच आहेत, जे हमवयाचे बोलतात हिंदीमध्ये, पण आपल्यामध्ये बोलतात की एक चांगल्या यंग जनरेशन युवा लोक आहेत ते त्याच्यामध्ये ते कसे ते एक दुसऱ्याला मदत करतात. आणि जी आपली वृद्धा आहे त्याच्यामध्ये ती वृद्धाचा
आत्मविश्वास त्याच्यामध्ये भरपूर दाखवला गेलेला आहे की ती लंडनमध्ये राहून कशी आपलं जीवन ती बोलते. एक असा एक सीन येतो त्याच्यामध्ये रुद्धा बोलते की मी आता लंडन सोडून कुठे जाणार नाही, मी इथेच राहणार. त्याच्यामध्ये तिचं बोलायचं हा उद्देश असतो की तिचं नोकरी गेल्यानंतर तिच्यावर जे प्रसंग येतात आणि त्या प्रसंगामध्ये ती सावरायचा प्रयत्न करत असते, तेव्हा तिला असा भास होतो की आता मी लंडन सोडायची माझ्या वेळ येण्यानंतर मग मुंबईला गेल्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर तिचा काका तिचं लग्न करणार आपल्या मुंबईमध्ये. तर मुंबईमध्ये तिला महाराष्ट्रामध्ये राहायचं नसतं भारतामध्ये, तर तिला लंडनमध्ये राहायचं असतं. कारण लंडनमध्ये तिचा फ्युचर तिला ब्राईट दिसतो, म्हणजे तिला चांगलं वाटतं की तिथे लंडनमध्ये तिचा फ्युचर चांगला आहे. त्याच्यामध्ये ते ती फ्युचरसाठी ती करिअरसाठी तिथे प्रयत्न करते. त्या प्रयत्न करता करता तिचं कसं पुढे ती मित्र त्याची कशी मदत करतात, कशी ती सहाय्य करतात आणि मग ती कशी पुढे जाऊन आपल्या मित्रांबरोबर त्याच्यामध्ये प्रेमाचं पण त्याच्यामध्ये आहे. थोडी कॉमेडी पण आहे सीन, मनोरंजन असे देणारे आनंदी सीन पण आहेत आणि मग त्याच्यामध्ये भावूक क्षण पण आहेत आणि आत्मविश्वासाने भरलेले क्षण पण आहेत. ह्याच्यामध्ये चांगले गाणे पण आहेत. तुम्हाला गाणे बघितल्यानंतर आनंद भेटेल. आणि आपल्या लंडनचे आता तर खूप सारे पिक्चर लंडनवर बनतात आहे. तुम्ही बघितलं असेल लंडनची मिसळ, असे खूप सारे चित्रपट बनतात आहे. तर हा चित्रपट तुम्हाला माझ्याकडून माहिती आवडली असेल तर आपला हा चॅनल आहे मुंबई सेक्युलर मुंबई, या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि असंच आम्हाला मदत करा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी बोलणार आहे कन्नी चित्रपटाच्या बारेमध्ये. कन्नी चित्रपट हा आता थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे आणि तो पिक्चर चांगला चाललेला आहे. तो लंडनवर आधारित चित्रपट आहे. लंडनमध्ये आपले महाराष्ट्रातली लोक जसे कामासाठी जातात त्याच्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे, ज्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे, त्याचं नाव समीर जोशी आहे आणि हिरोईन आहे रुद्धा दुर्गुळे आणि सुकर तावडे या चित्रपटामध्ये हिरो आहे. हा चित्रपट आता एक चांगल्या विषयावर पिक्चर बनलेला आहे. तर हा चित्रपट तुम्ही जाऊन बघू शकता थिएटरमध्ये. तर सुकर तावडे आणि रुद्धा आहे त्याच्यामध्ये. रुद्धा त्याच्यामध्ये हिरोईन आहे. तिला तर आपण भरपूर सिरियलमध्ये पण बघितलेला होता. दुर्वा सिरियलमध्ये यायची ती. ही स्टोरी अशी आहे की रुद्धा ही लंडनला कामासाठी जाते. तिला मुंबईमध्ये तिचा काका राहत असतो, तिचे आई वडील नसतात. तर तिला लंडनमध्ये कामासाठी जाते. ती कामासाठी कशी प्रयत्न करते आणि नंतर काम तिचे लागलेलंच असतं, पण ते नंतर सुटतं. तर सुटल्यानंतर ती ते कामं वापस मिळवायसाठी ती कशी प्रयत्न करते या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. आणि तिचे जे मित्रमंडळी असतात, तावडे जे तो हिरो आहे त्याच्यामध्ये, सुकर तावडे, आणि अजून त्याच्यामध्ये खूप सारी मंडळी आहे जे एक त्यांच्या वयाचीच आहेत, जे हमवयाचे बोलतात हिंदीमध्ये, पण आपल्यामध्ये बोलतात की एक चांगल्या यंग जनरेशन युवा लोक आहेत ते त्याच्यामध्ये ते कसे ते एक दुसऱ्याला मदत करतात. आणि जी आपली रुद्धा आहे त्याच्यामध्ये, ती रुद्धाचा आत्मविश्वास त्याच्यामध्ये भरपूर दाखवला गेलेला आहे की ती लंडनमध्ये राहून कशी आपलं जीवन ती बोलते. एक असा एक सीन येतो त्याच्यामध्ये रुद्धा बोलते की मी आता लंडन सोडून कुठे जाणार नाही, मी इथेच राहणार. त्याच्यामध्ये तिचं बोलायचं हा उद्देश असतो की तिचं नोकरी गेल्यानंतर तिच्यावर जे प्रसंग येतात आणि त्या प्रसंगामध्ये ती सावरायचा प्रयत्न करत असते, तेव्हा तिला असा भास होतो की आता मी लंडन सोडायची माझ्या वेळ येण्यानंतर मग मुंबईला गेल्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर तिचा काका तिचं लग्न करणार आपल्या मुंबईमध्ये. तर मुंबईमध्ये तिला महाराष्ट्रामध्ये राहायचं नसतं भारतामध्ये, तर तिला लंडनमध्ये राहायचं असतं. कारण लंडनमध्ये तिचा फ्युचर तिला ब्राईट दिसतो, म्हणजे तिला चांगलं वाटतं की तिथे लंडनमध्ये तिचा फ्युचर चांगला आहे. त्याच्यामध्ये ते ती फ्युचरसाठी ती करिअरसाठी तिथे प्रयत्न करते. त्या प्रयत्न करता करता तिचं कसं पुढे ती मित्र त्याची कशी मदत करतात, कशी ती सहाय्य करतात आणि मग ती कशी पुढे जाऊन आपल्या मित्रांबरोबर त्याच्यामध्ये प्रेमाचं पण त्याच्यामध्ये आहे. थोडी कॉमेडी पण आहे सीन, मनोरंजन असे देणारे आनंदी सीन पण आहेत आणि मग त्याच्यामध्ये भावूक क्षण पण आहेत आणि आत्मविश्वासाने भरलेले क्षण पण आहेत. ह्याच्यामध्ये चांगले गाणे पण आहेत. तुम्हाला गाणे बघितल्यानंतर आनंद भेटेल. आणि आपल्या लंडनचे आता तर खूप सारे पिक्चर लंडनवर बनतात आहे. तुम्ही बघितलं असेल लंडनची मिसळ, असे खूप सारे चित्रपट बनतात आहे. तर हा चित्रपट तुम्हाला माझ्याकडून माहिती आवडली असेल तर आपला हा चॅनल आहे मुंबई सेक्युलर मुंबई,